माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। नवी स्वराज्य निर्माते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अरे जय भवानी। उद्धव साहेब आगे बढ़ो। अरे बुलंद शिवसेनेची हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहार दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या शिवसेनेची पेटली मशाल। जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो, पण ही देशाची निवडणूक आहे आणि देश वाचवायचा आहे, म्हणून मी देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली। आता काही जण त्याच्यावरनं टीका करतायत, बघा यांच्या भाषणाच्या सुरुवातीतला हिंदू शब्द गेला। अरे काय हिंदू देशभक्त नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय? हे सगळे देशभक्त आहेत माझे, आणि हे देशभक्तच मोदींची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत। विषय अनेक आहेत, किती विषयावरती किती बोलायचं, पण काही गोष्टी आवर्जून बोलणं भाग आहे। तो उल्लेख संजय राऊत आपण केलात। आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते। आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर, मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही। आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात। मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली, तरी देखील काही पावटे माहिती आहेत ना काय असतात, त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही। पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे। हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात, ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे, त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला। आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत। मोदीजी, मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये। तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात। आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलत ना। चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे। मग त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे आहे, भाजपची सगळी तीनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत, तरी सुद्धा उद्धव ठाकरेला ते घाबरतात, कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे एक शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माचं जे आशीर्वादाचं कवच आहे, हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात, मी बोलतो, मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही, कारण राजकारणामध्ये भाजपला पोरच होत नाहीत, आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतानं म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत। सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, 70,000 कोटीचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल?
हे सगळे नकली संतानं तुम्ही, कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही. आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं, ते तर फारच निघालं वाह्यात. प्रफुल्ल पटेल. आज मोदीजी आले होते, माझ्या समोर सगळे बसलेत, गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक, हो ना रे. मी काल महाराजांचा जिरेटोप, आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी. रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला? आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल, तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका. जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही? मोदींच्या. काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची? कुठे आहे त्यांची जरा तरी पात्रता आहे? जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आम्ही दैवत मानतो, त्यांचं राज्य कसं चालत होतं? कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे. मग तो रांजाचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल. आणि मोदी काय करतायत? एक तर मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली तुम्हाला माहितीये? इकडे जातच नाही, जायची हिंमत नाही ना मोदींची ना त्या शहांची. म्हणजे जिथे माझे महाराज महिलांचा कोणी अपमान केला, महिलेवरती कोणी अत्याचार केला तरी त्याचा शिरच्छेद करायचे. मोदी तुम्ही तर जाऊ शकत नाही. तुम्ही महाराजांच्या जिरेटोपाला हात काय त्याचं दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये. बरं, मोदी कोणाचा प्रचार करतात? इकडे जो उमेदवार उभा आहे त्याचं काहीतरी व्हिडिओ फिरताय. मग असा ज्या व्यक्तीचा उमेदवार आहे तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो? कर्नाटकामध्ये तो प्रज्वल रेवण्णा, नाव ऐकलं असेल तुम्ही, बलात्कार करणारा माणूस, महिलांवरती अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस. आणि मोदी निर्लज्जपणाने सांगतायत की या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत. हे माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते? हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेल आज कदाचित बोलले तसं ऐकलं की महाराजांचा अपमान करण्याची आमची तशी काही नव्हती, पण यापुढे दक्षता घेऊ. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळलंय की तुम्ही ज्यांच्या डोक्यामध्ये महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीये, अजिबात लायकीचं नाहीये. अरे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका हे सक्त आदेश देणारे महाराज कुठे? आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकून ठेवणाऱ्यांचे नतद्रष्ट सरकार कुठे? आज इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत का रे? अहो, पोलिसांना मी विचारतो, यांना का नाही अडवलात? हे कसे आले माझ्या सभेत? कारण ही माझी माणसं आहेत. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय, मी जी लढतोय ती माझी लढाई नाही, मी तुमची लढाई लढतोय. तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी. आणि तुमच्या भरोशावरती मी या हुकुमशहाच्या समोर उभा राहिलेलो आहे. आणि मी त्यांना आव्हान देतोय की आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावरती आणलेलं आहे. या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. पण यांच्या मनामध्ये आकस किती आहे? हा माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्राचा आहे, त्याच्यावरती निर्यात बंदी आहे. निर्यात जर का काढली तर कर लावतात, पण स्वतःच्या गुजरातमध्ये निर्यात बंदी उठवून त्यांना निर्यातीची परवानगी देता तुम्ही. का तुम्ही हा भेदभाव का करताय? मग जर तुम्ही हा भेदभाव करत असाल गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, तर हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला परत गुजरातमध्ये पाठवून द्यायला.
हा महाराष्ट्र पाठवून देईल तुम्हाला परत गुजरातमध्ये. आणि मी माझ्या शेतकऱ्यांना वचन देतोय, पैसे किती फेकू देत. अरे गद्दाराला 50 खोके देता आणि माझ्या कांदा उत्पादकाला कांद्याला भाव देत नाही तुम्ही. या नाशिक मधल्या एका कांद्याला 50 खोके दिलेत ना तुम्ही. दिले ना, गद्दारी केली म्हणून त्याला 50 खोके दिले. तुम्ही आता शेतकरी बनून तुमची ताकद दाखवली पाहिजे. मी तुम्हाला वचन देतो, आपल्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा हिताचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, माझं तुम्हाला वचन आहे. नाहीतर सरकार कोणाचं आहे? मोदी जे काय फिरतात शहनशाह सारखा आणि आमच्यावरती टीका करतात. मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय, त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे. जसं पूर्वी ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची, तशी मोदींची पिन अडकले, रेकॉर्ड पुढेच सरकत नाही. घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय. शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत. अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल. पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोल्यावर चढणार ते पहिले सांगा. प्रत्येक वेळेला निवडणूक आली का मोदी बाबा तयार, मुंडवळ्या लावून मीच तिकडे पाठावरती चढणार. दुसरे आमचे आहेच, पुन्हा येईन पुन्हा येईन. मुख्यमंत्री होतो, चपरासी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन. मग हे तुम्हाला पटतंय? मग आमच्याकडे तुम्ही बोट दाखवता काय आम्ही घराणेशाही केली. आणि मला तर मोदींना मी आज जाहीर आव्हानच देतोय, परत देतोय. मोदी तुम्ही वंशावळ घेऊन या. गेल्या 7 पिढ्यांची मी माझी घेऊन येतो. माझे वडील कोण, माझे आजोबा कोण, आजोबांचे वडील कोण, त्यांचे वडील कोण, त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केले, मी काय करतोय, माझा मुलगा काय करतोय. मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या आणि दाखवा, एकदा खरी काहीतरी दाखवा. नकली डिग्री सारखी नकली वंशावळ घेऊन येऊ नका. कधीतरी सांगता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती चहा विकत होतात, कधीतरी सांगता हिमालयामध्ये गेलो होतो, कधीतरी सांगता बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होते. वाटेल ते जे तोंडात येईल ते थापा मारतायत. पण आता मात्र आम्ही तुम्हाला थारा देणार नाही, अजिबात देणार नाही. कारण गेल्या 2 वेळेला 14 आणि 19ला आमचीच चूक होती. आणि मी त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय, तुमची सुद्धा मागतो. कारण 19 साली आणि 14 साली मीच आलो होतो मोदींना मत द्या सांगायला. ही मोठी चूक झाली. कारण ह्यांच्या मनामध्ये जे विष आहे, हे विष आता बाहेर पडलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला, सोन्यासारखी माझी शिवसेना, छत्रपतींचा पवित्र भगवा, मोदी तुम्ही त्या भगव्याला कलंक लावलेला, गद्दारीचा कलंक लावलेला आहे. आणि याचा पुरावा या मिंद्यांनीच दिलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये मिंद्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं, मिंद्यांनी सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम केला. आणि मग मोदी आणि शहाना सांगितलं मी माझं काम केलंय, आता पुढचं काम तुम्ही करा. आणि मग मोदीजी आणि शहाजींनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हा आपल्याला दिला. म्हणजे तुमची लायकी नाही. या गद्दारीच्या कटाचे सूत्रधारे मोदी आणि शहा आहेत. हे डोकं न खाजवता दाढी खाजवून बोलल्यामुळे मिंदे खरं बोलून गेलेत. मोदी आणि शहाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आणि अमित शहा ते पण असेच काल परवाकडे वसईत येऊन गेले आणि ते पण बोलून गेले नकली सेना. मी मागेच बोललो होतो, जो याच्या पुढे शिवसेनेला नकली बोलेल कोणी असेल तो बेअकली आहे. कारण जो अक्कलवान असतो त्याला एकदा सांगितल्यानंतर कळतं. पण ज्याला अक्कलच नसते
त्याला किती वेळा म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, म्हणून आम्ही तुमच्या समोर गीता वगैरे काय पठण करणार नाही. जे काय आहे तो माझा महाराष्ट्र आता तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देईल. मी 22 जानेवारीला सुद्धा आलो होतो. 23 जानेवारीला इकडे सभा झाली होती. मला विचारतात अमित शहा 370 कलम काढलं काश्मीर मधलं, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे? अहो 370 कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला ना, जाहीर पाठिंबा दिला. तुम्ही खरंच 370 कलम काढलेत का? 370 कलम काढल्यानंतर काश्मीर शांत झालंय का? काश्मीर मधले पंडित जे आपल्याच देशामध्ये निर्वासित होऊन संपूर्ण इकडे तिकडे येता पसरले होते, ज्यांना फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आसरा दिला. मोदीजी तुमचं नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं तेव्हा. पण खरंच 370 कलम काढले? कारण मला जी माहिती मिळाली धक्कादायक मिळाली. गेल्या आठवड्यामध्ये बाजूला म्हणजे जळगावमध्ये माझी सभा होती आणि त्या सभेमध्ये आपले वकील असीम सरोदे होते आणि असीम सरोदेनी एक कायदेशीर मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं की 370 कलम काढलेलं नाही, ते काढण्यासाठी जी एक वैधानिक प्रक्रिया करावी लागते विधानसभेच्या मार्फत ती केलेलीच नाहीये. मग यांनी त्यातलं एक काम काय केलं तर 370 म्हणून त्यातलं एक पोट कलम आहे ते तूर्त निष्प्रभ करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाले तुम्ही काय सांगताय निष्प्रभ केलं म्हणजे काय केलं? म्हणजे थोडक्यात सांगायचं हे दिवे आहेत, या दिव्याचं बटन मी बंद केलंय, दिवे काढलेले नाहीत. बटन दाबलं का पुन्हा दिवे चालू होणार. तसं 370 कलम त्यांनी निष्प्रभ केलंय आणि त्याचा परिणाम असा झालाय की जी एक बंदी होती की काश्मीरच्या बाहेरची लोक काश्मीरमध्ये जागा विकत घेऊ शकत नाही, ती बंदी उठवली गेली. पण त्याचा फायदा कोणी घेतला? सगळ्यात जास्त फायदा अदानीने घेतलेला आहे. सगळ्यात जास्त जमीन अदानीने खरेदी केलेली आहे आणि अदानीने एवढ्यासाठी खरेदी केली की त्या जागांमध्ये लिथियमचा सगळ्यात मोठा साठा तिथे आहे काश्मीरमध्ये आणि ती जागा गौतम अदानीने विकत घेतलेली आहे. म्हणजे पुन्हा तिथली जागा आणि तिथला पैसा कुठे गेला? मोदी आणि गुजरात. आणि या लिथियमचा उपयोग आपल्या मोबाईलच्या सेल पासून अगदी हार्टमध्ये जरी काही उपकरणं असतात तिथपासून अगदी इलेक्ट्रिक व्हेकल येतात त्यांच्या बॅटऱ्या बनवण्यासाठी या लिथियमचा उपयोग केला जातो. मग तुम्ही काय सांगताय की देश भावनेमुळे देशासाठी आम्ही 370 कलम काढलं? नाही काढलं, तुम्ही अदानीसाठी काढलेलं आहे. आणि संशय येऊ नये म्हणून अचानक मोदी अदानी आणि अंबानी बद्दल बोलले. मोठं विचित्र आहे, आकृत आहे. ज्याच्या विमानातून तुम्ही फिरलात, ज्याने भरभरून तुम्हाला सगळं काही दिलं, परदेशात जाताना पंतप्रधान म्हणून अदानी तुमचं बोट धरून सगळीकडे फिरलेत आणि त्या अदानी बद्दल तुम्ही बोललात. राहुल गांधींना त्यांनी प्रश्न विचारला कि अदानी और अंबानी से ट्रक टेम्पो भर भर के कितना माल आपने उठाया बोलो. मी अदानीने जरूर विचारा, राहुल गांधीने जरूर विचारा, पण संजय राऊत जे बोललेत त्याचा व्हिडिओ आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर मधनं बॅगा भरभरून माल कुठून उतरला त्याचं मोदीजी पहिलं उत्तर द्या. पण जर काही गोष्ट खरी असेल, अडाणींकडनं टेम्पो भरभरून माल उचलला असेल, तर मोदीजी तुमचा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय काय करत होते? काय चखणा खात बसले होते कुठल्या ठेल्यावर? काय चुना मळत का तंबाखू मळत बसले होते? मशिरी करत बसले होते? आणि तरी देखील जर का टेम्पो भरून माल गेला असेल तर याचा अर्थ तुम्ही ती काय नोटबंदी केली होती, काळा धन नष्ट करण्यासाठी अचानक 8 वाजता आले आणि सांगितलं भाई और बहनो, तुमच्याकडे ज्या आज खिशामध्ये नोटा आहेत त्या आज रात्री 12 पासून ते फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्याचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे. मुझे सिर्फ 100 दिन दे दो. रडले होते. आज 3000 दिवस झाले आणि मोदीजी तुम्ही आज कबूल केलेला आहात की काळा पैसा नष्ट करण्यासाठी जी नोटबंदी तुम्ही आमच्यावरती लादली होती
की अपयशी ठरले याचं कारण टेम्पो भरभरून माल उठाया गया है, म्हणजे काळं धन हे आजही तसंच आहे. यांची नाटकं फार चालतात. काल अर्ज भरला त्यांनी, अर्ज भरताना मुलाखत दिली आणि मग असं गैवरून आलेलं त्यांना. त्यांच्या पाठोपाठ नॅपकिन टॉवेल घेऊन लोकच फिरत असतात, हे रडतायत कधी, आम्ही डोळे पुसतोय कधी. आणि मग त्यांनी सांगितलं 2014 में गंगा मां ने मुझे बुलाया था और अब ऐसे लगता है कि गंगा मां ने मुझे गोद ले लिया है. मोदी जी, आनंदाची गोष्ट आहे. जर गंगा माने तुम्हाला बोलवलं असेल आणि गंगा माने तुम्हाला जर का गोद में लिया होगा, तर कोरोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये जी प्रेत टाकली होती तुम्ही, तेव्हा गंगेचे अश्रू तुम्ही का पुसले नाहीत? ती गंगा आक्रोश करत होती, अरे बेटे मैंने इसलिए नहीं बुलाया. पण तिकडे चिता पेटत होत्या. हरिश्चंद्र घाट तिकडे जागा कमी पडली म्हणून कोणाचा कशालाही पत्ता नाही. त्यांनी सरळ प्रेत घेतली आणि गंगेमध्ये सोडून दिली. याच्यासाठी गंगा माने बोलवलं. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या, याच्यासाठी तुम्हाला गंगा माने बोलवलं. आणि करोना काळामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे, जरूर आहे. त्या कठीण काळामध्ये जगभरामध्ये संकट असताना संपूर्ण देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव होतं. पण हे माझं श्रेय नाहीये, हे तुमचं सहकार्य आहे. मी तुम्हाला जे जे सांगत गेलो ते ते तुम्ही ऐकत गेलात, ते ते तुम्ही ऐकलत. म्हणूनच संपूर्ण देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. हे माझं कर्तृत्व नाही, माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचं कर्तृत्व आहे. पण तुम्ही काय करत होता? सगळीकडे होत्या. आणि अमित शहा आणि हा सगळा कंपो, हा निवडणूक रोख्यामधनं हजारो कोटीचा ज्यांनी घोटाळा केले, हजारो कोटी, म्हणजे निर्मला सीतारामनचे जे पती आहेत त्यांनी तर त्याचं वर्णन जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असं केलेलं आहे. जगातला सगळ्यात मोठा घोटाळा. अरे एवढं खाताय तुम्ही, खाल्लंय, ओरबाडून खाताय. आणि मुंबई आम्ही वाचवली, महाराष्ट्र आम्ही वाचवला. आमच्यावरती आरोप करताय खिचडी घोटाळ्याचा. काढा ना तुमचा घोटाळा काढा, आणि आम्ही काही घोटाळा केला असेल ते सुद्धा एकदा होऊन जाऊ द्या, उघड होऊन द्या. माझी तयारी आहे. आव्हान मी घेतोय तुम्हाला. तुम्ही किती खाल्लेत आणि मी काय खाल्ले असेल तर मी किती खाल्ले, होऊ द्या तुम्ही. निवडणूक रोख्यांचा तुमच्याकडे काही उपाय नाही, काही उत्तर नाहीये. 10,000 कोटी सगळ्यात मोठा घोटाळा तो पचवता तुम्ही, आणि पचलायचं वाटतं तुम्हाला. कोरोना काळामध्ये सुद्धा पीएम केअर फंड, पीएम म्हणजे काय, त्याचं फुल फॉर्म काय? काय उगाच काहीतरी नाव, दुसरी काय अक्षरं नव्हती म्हणून पीएम केअर केलं तुम्ही? त्याची चौकशी नाही. लाखो कोटी, मला वाटतं एकट्या टाटा समूहानेच 1500 कोटी रुपयाचा चेक पहिला त्याने दिला होता. 1500 कोटी. अशा हजारो कोटी तुम्ही जमवले. इथले सुद्धा तुमचे जे आहेत भाजपवाले, भाकड जनता पक्षवाले, यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला पैसे नाही दिले, तुमच्या पीएम केअर फंडाला पैसे दिले, पण त्याचा हिशोब कोणी मागायचा नाही. मग मोदीजी, तुम्ही 4 तारखेनंतर तर पंतप्रधान नाहीच आहात. जसं तुम्ही जाहीर केलं होतं नोटबंदी, की आज रात्री 12 नंतर तुमच्याकडच्या नोटा या कागदाच्या तुकडे राहतील, तसं मोदीजी महाराष्ट्र जाहीर करतोय की 4 जून पासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, तुम्ही पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल. आणि तुम्ही पंतप्रधान नसल्यानंतर मग पीएम केअर फंड कोण हाताळणार ते पहिले सांगा. अरविंद केजरीवालनी एक चांगला मुद्दा उपस्थित केलाय, आणि मला खरंच काळजी आहे, भाजपची काळजी आहे. कारण कोणे एकेकाळी तो आपल्या सोबती होता. मोदीजींनीच जाहीर केलेलं की 75 वर्षानंतर कोणी राजकारणात राहता कामा नये. मोदीजी, मला भाजपची चिंता का वाटते? कारण तुम्ही पंतप्रधान तर आता होतच नाही आहात, पण आणखीन 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही झोळी लटकावून निघून जाल, तेव्हा तुमच्या भाजपवाल्यांची काय हालत होईल? म्हणजे तुम्ही आज जे बोललात
की नकली सेना आणि राष्ट्रवादी, नकली राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. अहो 30 वर्ष तुमच्या सोबत राहून तुमच्याकडनं दगाफटका खाऊन सुद्धा जो भाजपमध्ये आम्ही नाही गेलो तर काँग्रेसमध्ये कसे जाणार? पण मला चिंता नाहीये. माझ्यासोबत हे जोपर्यंत जमलेले आहेत माझ्या आशीर्वादाचे सगळं कवच, तोपर्यंत माझ्या शिवसेनेला कोणापासूनही धोका नाहीये. पण मोदीजी तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी एक आम्ही पंतप्रधान देऊ. अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाहीये. तुम्ही आता पंतप्रधान नसाल आणि 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही. ते तर जाणार ज्यूस. हे सगळे तुम्ही जे काय गद्दार जमवलेले आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, कंटा यंत्रणा आमच्या हातामध्ये असतील. जे उंदीर तुमच्याकडे पळालेत त्यांच्या बरोबर कशा शेपट्या पकडतो ते बघा आम्ही. त्याच्यामुळे मोदीजी तुम्ही माझ्या शिवसेनेची काळजी करू नका. आई जगदंबा आणि आई भवानी समर्थ आहे. पण तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. आणि मुद्दामून एक गोष्ट सांगतो की 2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींनी 200च्या वर सभा घेतल्या होत्या आणि नंतर मला भाजपवाले सांगत होते की काय करावं, जिथे जिथे यांना नेलं तिकडे आमचा सुपडा साफ झाला. त्याच्यामुळे मोदीजी अजून 2 दिवस राहिलेत. माझ्या नाशिक शहरामध्ये सुद्धा येऊन जा, सगळीकडे फिरा, म्हणजे सगळीकडे तुमचा सुपडा साफ होऊन जाईल. पण जी मस्ती तुम्ही दाखवत आहात, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडचा घास पळून तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात. काय गुन्हा काय केले हे एकदा सांगा ना. मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की गेल्या 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून 40च्या वरती खासदार तुम्हाला दिले. महाराष्ट्राने तुमच्यावरती उपकार केले आणि त्या उपकाराची फेड तुम्ही अशी अपकाराने करता. आज तुम्ही जसं दारोदारी फिरताय, मत मागायला, मताची भीक मागायला फिरतात. तुम्ही सगळे, तुमच्या सोबत सगळी सेना, एअरफोर्सची विमानं, हेलिकॉप्टर्स, फक्त रणगाडे बाकी आहेत आता. आणि ते सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही डांबून ठेवता, माझ्या शिवसैनिकांना अडकून ठेवता. मग एवढं सगळं असून तुम्हाला मतांची भीक मागावी लागते. आणि मग तुम्ही विचार करा, तुम्ही जी गेली 10 वर्ष माझ्या या महाराष्ट्राला फसवलं, संपूर्ण देशाला फसवलं. 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ, एकाला तरी रोजगार मिळालाय? आणि हे सगळे सुशिक्षित आहेत, काही शिकलेले नसतील. पण तुम्ही जसे फिरतायत तसे हे नाही फिरू शकत. यांच्याकडे बुलेट प्रूफ सोडा, यांच्याकडे सायकल सुद्धा नसेल कदाचित. हे नोकरीसाठी वणवण फिरतायत, दारोदारी हिंडतायत, त्यांचे जोडे जिसतायत. तुम्हाला मत दिल्यानंतर यांना असं वाटलं होतं की आपल्याला आता नोकरी मिळेल, कोणी नोकरीला उभं करत नाही. उलट तुमचे जे काही सगळे गुजराती नाही, पण काही मोजके जे शेफारलेले आहेत ते सरळ जाहिरातीत सांगतात मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही. ही मस्ती महाराष्ट्राने सहन करायची? या सगळ्या दमदाट्या आम्ही आमच्या घरामध्ये सहन करायच्या? अरे घेऊन जा ना, जसे आमचे उद्योग नेले तसे मस्तवाल जे तुमचे आहेत चमचे त्यांना सुद्धा घेऊन जा तिकडे. आणि प्रफुल्ल पटेलला मी सुद्धा सांगतोय, छत्रपतींनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आणि सुरतेचे 2 बोके छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. आम्ही तर त्यांना मत काही किंमत पण देत नाही. पण प्रफुल्ल पटेल, तुम्हाला महाराजांचा इतिहास शिकावा लागेल. आणि मोदीजींना सांगतोय की तुम्ही बाळासाहेब बाळासाहेब बोलताय, एक तर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका. कारण या देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट झाले ते म्हणजे आपले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. हे तुमच्यासारखे नकली विश्वगुरू नव्हते, तुमच्यासारखे नकली डिग्री घेऊन फिरणारे नव्हते. पण जो मी शिवसेनेचा वचननामा दिलेला आहे, त्या वचननाम्यामध्ये मी जी काही वचनं दिलेत त्यातलं पहिलं वचन मी शिवरायाची शपथ घेऊन सांगतो की इंडिया आघाडीचं सरकार देशात आल्यानंतर या 2 लुटारूंनी जो माझा महाराष्ट्राचं वैभव लुटलेला आहे,
ते वैभव मी माझ्या महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय, कारण मी करून दाखवलेलं आहे. मी हवेत गोष्टी करत नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकरी दादाला 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून दाखवलेलं आहे. आणि 5 वर्ष जर का मला मिळाली असती तर कदाचित या शेवटच्या वर्षी सुद्धा मी शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं असतं. पण शेतकऱ्यांनो, तुम्हाला तुमचा हमी भाव काढा ना. तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतरत्र सगळीकडे विचारा, कुठे कुठे जे जे पीक येतं, कापूस येतो, सोयाबीन येतं, तूर असेल, आणखीन काय असेल, महाविकास आघाडीच्या वेळेला काय भाव मिळत होता आणि आज किती मिळतोय, काढा तुम्ही. अरे सारी महानंदा डेअरी आपली ती यांनी गुजरातच्या घशात घातली. हे लाचार, हे बाळासाहेबांचे विचार. सगळे जे काही आहे महाराष्ट्राचं ते देऊन टाक गुजरातला, पण यांची चाकरी करत राहा. हे शेळपट नेबळट हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ नाही शकत. डेअरी दिली ती दिलेच, वरती 250 कोटी रुपये दिले. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये काही वाढ नाहीये. 74,000 आशा सेविका यांना गेल्या 3-4 महिन्यापासून मानधन मिळत नाही, कारण केंद्राचा हिस्सा मिळत नाहीये. मोफत उपचारासाठी जे काही दवाखाने उघडले होते, होत्यात मोफत उपचार. मग काय, नोकरी मिळत नाहीये, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाहीये, पीक विमा मिळत नाहीये, शिक्षण मिळत नाहीये, आरोग्याची सुविधा नाहीये, जनधन योजना. बरं, ती आणखीन एक काहीतरी योजना आहे, प्रधानमंत्री सन्मान योजना. शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये देणार. मिळाले असतील तुम्हाला, मिळालेत ना? नाही, काही जणांना मिळालेत. ज्यांना मिळालेत त्या एका शेतकऱ्याचं बोलकं आहे, प्रतिक्रिया बोलकी आहे. त्याला विचारलं की तुम्हाला 6,000 मिळाले का? हो मिळाले. मग आता भाजपला मत देणार का, मोदी सरकारला देणार का? तुला का म्हणून देऊ? आम्ही खत घेतो, त्या खतावरती 18% जीएसटी, आता थोडी कमी केले वाटतं. बी बियाण्यावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, ट्रॅक्टरचं जे कर्ज आहे त्याच्यावरती व्याजदर जास्त आहे आणि गाड्यांवरचा व्याजदर कमी आहे. म्हणजे शेततळ्यावरचं प्लास्टिक आहे त्याच्यावरती जीएसटी, कृषी पंप घेतला जीएसटी. मग हा एवढा सगळा हजारो रुपये तुम्ही घ्यायचे आणि आम्हाला 6,000 रुपये वर्षाला भीक म्हणून देताय? द्यायचं मत? म्हणजे तुम्हाला पिळून काढायचं, लुटायचं आणि वरती सांगायचं 6,000 रुपये देतो. पण घेतात किती? समजा 1 लाखाचं खत तुम्हाला लागत असेल, त्याच्यावरती 18% होते, 18,000 गेले आणि वरती दिले 6,000, म्हणजे 12,000 खतातच गेले. म्हणून मी तुम्हाला वचन देतोय, जे जे तुम्हाला उपकरणं, बी बियाणं, कीटकनाशक लागेल, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आल्यानंतर तुमच्या सगळ्या याच्यावरचं मी जीएसटी रद्द केल्याशिवाय राहणार नाही. इकडे व्यापारी सुद्धा असतील गुजराती. आमची तुमची काही दुश्मनी नाहीये. आमची दुश्मनी महाराष्ट्राच्या लुटारूंशी आहे, तुमच्याशी नाहीये. आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हक्काचं असेल ते आम्ही जरूर देऊ. पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही नेणार असाल तर तो तुमचा महायुतीचा महाराष्ट्र ओरबाडणारा हात आम्ही इथल्या इथे कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे व्यापारी सुद्धा आज पिडले जात आहेत. जीएसटी मध्ये जरा इकडे तिकडे कुठे काही झालं की लगेच उचलतात आणि टाकून देतात तुरुंगात. काही जणांना नोटीस देतात आणि मग काय, चंदा दो आणि धंदा लो. जे निवडणूक रोख्यांच्या बाबतीत केलं, अनेक अशा कंपन्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या आणि त्यांनी निवडणूक रोखे दिल्यानंतर क्लीन चिट, जसं अजितदादाला केलं, अशोक चव्हाणांना केलं, सगळ्यांनाच करतायत. म्हणजे मोदी गॅरंटी काय आहे कि आप भ्रष्टाचार करो और भाजपा में आ जाओ, क्लीन चिट मेरी गॅरंटी आहे. आणि मी काही जणांना बोलतोय सभेमध्ये, लोकांना पटतंय. म्हणजे यांचे जे काही चेले चपाटे आहेत, हे पूर्वी किंवा आत्ता सुद्धा आपल्याकडे गल्लीबोळामध्ये घंटा गाडी येते ना, कचरा क्लीन करायला येते की नाही? कचरा गाडी येते ना, कचरा करायला, गोळा करायला. तशी भाजपची गाडी फिरते. कोण भ्रष्टाचारी आहेत, घ्या इकडे घ्या. मग सगळे एकत्र करून घेऊन जातात. मग त्यांना विचारतात, हा क्या है बोलो, इसका कितना घोटाला है? इसका 5 करोड काय? चल लात म्हणून हाकलून दे. 5 कोटीचा काय घोटाळा आहे?
इसका कितना है? इसका इसका भाई 50 कोटी का है, जरा थोड़ा बाजू में रखो। इसका कितना है? 100 कोटी, थोड़ा इधर लो। इसका कितना है? 70,000। अरे इसको तो उपमुख्यमंत्री बनाओ। म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करायला निघाला होतात. मोदीजी, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त सगळे विरोधी पक्ष करून टाकले. काय पाळी आले तुमच्यावरती? जी शिवसेना तुम्हाला संकट काळामध्ये हातात तेजस्वी भगवा घेऊन तुमच्या बरोबरीने उभी राहिली होती, त्या शिवसेनेला संपवण्यासाठी तुम्हाला एवढी सगळी यातायात करावी लागते आणि ते कमी पडतंय. म्हणून भ्रष्टाचारांची फौज घेऊन तुम्ही आमच्या अंगावरती येताय. ठीक आहे, या, जरूर या. पण आम्ही जे शिवाजी महाराजांकडून शिकलोय की समोरून कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ, पण जर पाठीत कोणी वार केला तर आम्ही वाघ नख काढल्याशिवाय राहत नाही. आणि ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नख आज माझ्या बाहेर काढलेली आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीमध्ये वार केलेला आहात. सगळं देऊन सुद्धा तुम्ही माझ्या उद्धव ठाकरेच्या नाही, शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहात. ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा जर का हिंदू हृदय सम्राट तुमच्या पाठी उभे राहिले नसते तर मोदीजी तुमचं नाव हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावरती दिसलं नसतं. ते केव्हाच पुसलं गेलं असतं. त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाच्या पाठीत तुम्ही वार केलेला आहात. काय म्हणत असतील आज अटलजी, काय म्हणत असतील? आणि 75 वर्षाची निवृत्ती ही फक्त काय अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि तुम्हाला नको ती माणसं त्यांच्यासाठी? कारण अमित शहा म्हणाले की मोदींचं वय बोलायचंच नाही. हा कोणता न्याय? त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मोदींनी सांगितलं पाहिजे की 75 वर्षानंतर ते राहणार आहेत की नाहीत राजकारणामध्ये. 4 जून नंतर तर त्यांचं पंतप्रधान पद संपत आहे, संपवणार आहात की नाही? आणि राजा भाऊ सारखा उमेदवार तुम्हाला मान्य आहे की नाही? मगाशी बडगुजर म्हणाले समोरच्याची काहीतरी व्हिडिओ क्लिप फिरते, पाहिले का तुम्ही? काहीतरी बघण्यासारखी असणार, मला पण बघायला लागेल. मी राजा भाऊंची एक क्लिप पाहिले, तुम्ही पाहिले? इंग्रजीमध्ये उत्तम बोलताना पाहिले की नाही? आणि एक साधा सुधा माणूस आहे, साधा सुधा माणूस आहे, शब्दाला जागणारा माणूस आहे. आणि मला स्वतःला खात्री आहे, मी नेहमी एक बघत असतो की संकट काळामध्ये सोबत कोण राहतं. कारण ते एक हिंदीमध्ये असं म्हणतात, सुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन दुख में जो साथ देते हैं वो फरिश्ते होते हैं. तुम्ही सगळे फरिश्ते आहात. आणि राजाभाऊंचा विजय मला नुसता राजाभाऊ वाजे विजय असं नकोय, प्रचंड झाला पाहिजे. गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून झाला पाहिजे. कारण मी या सगळ्या गद्दारीचा सूड उगवण्यासाठी उभा आहे. हेच गद्दार मला येऊन सांगून गेले होते की उद्धवजी 2019 साली आपण जी लोकसभा जिंकलो ते मोदींचा फोटो लावून जिंकलो. मग त्या गद्दारांना मला विचारायचे की जर 2019 ची निवडणूक आम्ही मोदींचा फोटो लावून जिंकलो होतो तर आज मोदींना माझ्या वडिलांना चोरून त्यांचा फोटो लावून का मतं मागावी लागतायत? याचं कारण मोदी नावाचं नाणं या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. जसं तुम्ही नोटबंदी केली तशी महाराष्ट्राने तुमची नाणेबंदी केलेली आहे. फक्त एक लक्षात घ्या, कारण वर्षानुवर्ष एक निशाणी आपल्या डोक्यात बसली होती आणि बरोबर त्यांनी डाव टाकला. हे भेकड आहेत, भाकड आहेत, चोर आहेत, बोगस आहेत. याचं कारण यांच्याकडे कोणी आपल्यासाठी लढणाऱ्या मैदानात उतरवला कोणी मर्दच नाहीये, गद्दारानं उतरवलंय आपल्या समोर. आणि तुमचा गोंधळ होण्यासाठी आपलीच निशाणी चोरून त्यांना दिलेली आहे. पण आता आपली निशाणी काय? घरोघरी घेऊन गेलायत.
पण मतदान करताना एक लक्षात घ्या, नुसता आवाज आला म्हणजे निघायचं नाही. मशाली समोरचं बोट दाबल्यानंतर मशाली समोरचा दिवा लागतोय की नाही बघायचा. तो दिवा लागल्यानंतर निघायचं नाही. त्या व्हीव्हीपॅट मशीन मध्ये ती स्लिप आली की नाही, त्याच्यावर मशाल दिसते की नाही बघायचं. ती बघून निघायचं नाही, ती स्लिप खाली पडते की नाही बघायचं आणि मग निघायचंय. मग आपलं ठरलंय हातामध्ये काय, आणि विजय होणार विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शिवसैनिक बांधवांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी